मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय सनड्रायव्हर उरुळीकर यांच्याकडे भेटायला. आपण बघितलं की आता परवाच मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये सुंदर उर्फ कॉकटेल आणि 2 नंबरचा मानकरी ठरला आणि जो पहिला जो रग होता बैलामध्ये आणि पहिले जी दहशत होती त्याचप्रमाणे आता राहील. सनड्रायव्हरनं ज्यावेळेपासून इकडे आणलेला आहे त्यावेळेपासून बैलाच्यात एक चांगला रग आणि पहिली जी ताकद होती ती पहिलीच तशीच ताकद निर्माण झालेली आहे. आणि दुसरी पण बैल बघू शकता आपण. पाठीमागल्या वर्षी ज्यावेळी मुलाखत घेतली होती त्यावेळी ही बैल होती. घरच्या गायचा आता हा खोंड पण तयार झालाय नवीन. आणि मध्यंतर एक मैदानात चांगलं नाव वगैरे केलं होतं. घरच्या गायचा एक चांगला खोंड तयार झाला होता राजा. तो राजा तुम्ही सगळेजण बघू शकताय. आता चांगला मोठा झाला एकदम, पळतो पण एकदम. हॅलो, आपण मुलाखतीच्या माध्यमातून बघूया की जी आता कॉकटेलची जी हावभाव किंवा कॉकटेलच्या पद्धतीतून आपण पळणार आहे ते आता इथून पुढचं नियोजन वगैरे काय असणार आहे आणि कॉकटेलच्या पाठीमागे जो संघर्ष होता तो कोणता संघर्ष होता आणि काय संघर्ष त्याने निस्तरून या सगळ्या गोष्टीतून वर गेला हे आपण आता मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा. मित्रांनो नमस्कार. संग्राम पाटील शर्यतप्रेमी कुस्तीप्रेमीमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. दरवेळी आपण मुलाखत घेत असतो सनी ड्रायव्हर उरुळीकर यांच्याकडे. आज आपण आलोय. आपण बघितलं की 2 वर्षापूर्वी जे कॉकटेलचं नाव होतं पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल एक जबरदस्त संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं होतं. चांगले बक्षीस असतील किंवा हिंद केसरी किताब असतील आणि हिंद केसरी किताब घेतले, महाराष्ट्र केसरीचे किताब घेतले, चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या. पण काही कारणास्तव त्याच्या पाठीमागे एक संघर्ष लागला होता. त्या संघर्षातून आज तो बाहेर पडला. ज्यावेळीपासून सनीकडे इकडे बैल आला त्यावेळीपासून एक चांगल्या दर्जाचा बैल पळतोय पण. आणि काल आपण बघितलं की गट पण त्यानं त्याच पद्धतीने काढला, सेमी काढला, फायनलला पण 2 नंबर केला, गाडी चांगली पाहिली. एक सगळ्यांना आनंद झाला. भरपूर लोकांची आणि प्रेक्षकांची एक इच्छा होती की संग्राम शेट कॉकटेलची मुलाखत घ्या की पहिल्यासारखा कॉकटेल चांगला पळायला लागलाय. भरपूर मालकांचं असं वाटतंय की ज्याप्रमाणे कॉकटेलनं संघर्ष केलाय त्याप्रमाणे भरपूर लोकांचे असे बैल आहेत की त्यांचा पण संघर्ष ह्या पद्धतीतूनच झालाय. तर आज आपण बघूया मुलाखतीच्या माध्यमातून की काय संघर्ष झाला किंवा काय झालं ते. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगशील आज? म्हणजे आनंद एवढा झाला काल की काल बैलांना 2 नंबर केला. तुमच्याकडे असल्यापासून चांगल्या गोष्टी होती ती. आता तुम्ही व्यायाम वगैरे घेताय त्याचा ही घेताय. काय पद्धतीतून संघर्ष झाला किंवा काय नक्की झालं होतं बैलाला? बैलाला पायाचा प्रॉब्लेम होता. पहिला प्रॉब्लेम कळत नव्हता, नंतर प्रॉब्लेम कळाला. पायाचा प्रॉब्लेम होता तेव्हा आरग बेडकला नेऊन बैल क्लिअर केला. ओके ओके ओके. म्हणजे थांबला का होता? म्हणजे एवढे दिवस आता पळत होता चांगला, मध्यंतरी 5-6 मैदान चांगल्या मैदानात पळाला पण हे पण झालं परत काय असं म्हणजे थांबला अचानक मध्ये? त्याला पाय आहे ना, पायाच्या इथं फारच गॅप पडला होता थोडासा. बरं. 3 बोट जाणे एवढा पण गॅप पडला होता. मग तो आरग बेडकला नेऊन त्याला इंजेक्शन, ते आयुर्वेदिक औषध परत चोळून घेऊन बैल व्यवस्थित झाला. आता व्यवस्थित पहिल्यासारखं पळते, पहिली जी गती आहे. आता कालची जी गाडी पळाली त्या कालच्या गाडीबद्दल काय सांगशील? म्हणजे कोणाची जोड पळाला होता आणि चांगली गती लागली होती? एक संग्रामाने ह्या पळाला होता, शिरवड्याचा संग्राम ते होता. आता काल एक मित्रांनो वैशिष्ट्य एक चांगलं होतं त्याच्यात सांगण्यासारखं की काल घरच्या गाड्या दोन्ही पण होत्या, पिस्टन पण होता आणि कॉकटेल पण होता. दोन्ही पण गाड्या राहिलेल्या. दोन्ही गाड्यांच्या बरोबर फायनलला सनी शेट ह्याच्यावरती बसून चांगली गाडी राहिली. त्याच्यातून बैलाची तब्येत पण आता कमी केल्या. त्याचं काय म्हणजे तुम्ही तब्येत कमी करायसाठी किंवा ह्याच्यासाठी काय केलं? कमी पडत होता आणि बसून बसून तब्येत जास्त झाली. मग पहिली तब्येत उतरवली त्याची आणि म्हणलं मग जसं पळण तशी तब्येत चढवता येईल त्याला, त्याच्यामुळे कमी केला जरा पहिला. मग आता काय त्याचं व्यायाम वगैरे रेटिंग म्हणजे रुटीन वगैरे त्याचं काय आहे किंवा काय पद्धतीने आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेड्यूल कसं आहे आता बैलाचं काय? आता तर काय नाही, पण 2-1 दिवसांनी आपल्या छकडीला चालू आहे 2-4 किलोमीटर. छकडीला नाही म्हणलं तर मग आपलं आऊत बिवत थोडंसं हाणायचं, आवताला वगैरे येतो. सगळ्यात मेन महत्वाचं काय आहे की भरपूर लोकांची आज बैल आहे ती अशी चांगली पळत होती, ती काय कारणास्तव थांबली, ती काय काय बैलांना विजा झाल्या, काय गोष्टी झाल्या. आज तुम्ही कॉकटेलचं एकदम बघायला जर गेला आपण मित्रांनो तर पूर्ण झिरोतून हिरोवरती पूर्ण आणला तुम्ही त्याला. एक लोकांना सांगा की काय पद्धतीतून देखरेख केली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे त्याच्यासारखी परत गाडी पळेल चांगली, असं काहीतरी लोकांना एक संदेश द्या चांगला. बैल जर कमी पळत असेल तर त्याच्यात काहीतरी दुखापत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बैलाला काहीतरी त्रास होतो. बैल जर पहिला पळत असेल आपल्याला, आजच्या जर कमी झाला तर आपण समजून घेतलं पाहिजे बाबा बैलात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, पायात म्हणा काहीतरी आजार आहे, तो आपण प्रॉब्लेम काय ते शोधून काढला पाहिजे. त्याच्यावरती काय असेल ते ट्रीटमेंट करून मग परत बैल पळायला पाहिजे. आणि तरी व्यायाम वगैरे आपला आता डेलीचं काय असतं, त्याला चालवणं वगैरे, खाद्य वगैरे काय असते, कसं काय? आता खाद्यात त्याला भरपूर आहे. आता तूप आहे, खारका आहे आणि परत सातू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बैल मिक्स म्हणून येते. त्याच्यात सगळे येतात, शेंगदाणा पेंड येते, सगळे प्रकारचे डाळी बिळ येतात, तर ते त्याला चालू. आता काय आहे की सनशेट कॉकटेल मुळे असेल, पिस्टन मुळे असेल, तुमचं नाव एक झालं चांगलं सगळीकडे. आता पिस्टन पण काही भरपूर दिवस थांबला होता, पिस्टन पण आता 3-4 मैदानात चांगला आलाय. पिस्टन बद्दल काय सांगशील सगळ्यांना? काय पिस्टन आता मी स्वतः बापूंनी ज्या टायमिंगला 42,000 रुपयाचं वासर घेतलं होतं बारीक, तेव्हापासून ते घडवलेला बैल आहे. आतापर्यंत आता कमीत कमी 5 वर्ष झालं बैल पळतोय, अजून पण पळतोय. त्याच्यातच लय मोठा अभिमान आहे.
नाही पिस्टनला पण आता तुम्ही प्रेक्षकांची किंवा माणसांची इच्छा आहे की ज्याप्रमाणे कॉकटेल आणला त्याप्रमाणे पिस्टनला पण त्या लेवलला आणलं पाहिजे तुम्ही. येणार ना बैल, आता पळतोय तो पण बैल. बैल पण पळतोय, पण काय आहे, तो बैल जरा खटपटी आहे. म्हणजे त्याला सारखे दुखापत होते. आता समजा आज पळाला की पुढे थोडा गेला की परत पायाला लागे, असं सारखं त्याला सारखं काय ना काय चालूच राहते. आता परवा दिवशी पळाला तरी आतल्या पायाला थोडंसं लागले पायाला त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगायचं झालं तर सनसेट आता बैलगाडी क्षेत्रात थोडंफार असं वेगळं वातावरणावर पण चालू आहे. ह्याच्याबद्दल काहीतरी लोकांना चांगला संदेश द्या तुम्ही. 8 ते 10 वर्षाला एक क्षेत्रात आहे, एक ड्रायव्हर असतील, मालकांच्यासाठी असेल, एक मोलाचा सल्ला काहीतरी तुम्ही सांगा तुमच्याकडून घेण्यासारखी गोष्ट. आता विषय कसा आहे, आता सगळेच बैलगाडी मालक नवीन पिढी उतरले, त्यात मी पण आहे. जी जुनी पिढी होती ती आता कमी झाली. आणि जुन्या पिढीचं म्हणजे कसं, आता एखाद्याला शब्द दिला समजा बाबा आज बाबा पुढचं मैदान तुझ्यासोबत पळणार मी, तर ती पिढी म्हणजे पळणार तर पळणारच. म्हणजे बैल पळत होता त्यांच्यासोबत, म्हणजे पहिले शब्दावरती व्यवहार होते, आता शब्दावरती नाही पैशावरती व्यवहार होते. आता पैसा बोलतो, पैसा जे काय असेल ते पैशाच्या गोष्टीवरती येते. आता वायदे हा प्रकार तर पहिल्यापासून म्हणजे काय की बैलगाडी क्षेत्राला एक कीड लागलेलीच आहे. वायदे असेल तर सगळ्या गोष्टी होतात, नाही तर होत नाहीत. मला सांगा, आता तुमचा एक अनुभव पण चांगला आहे, कॉकटेलनं चांगल्या बैलांना वर काढलेला. ज्यावेळी त्याचा पडता काळ होता, ते पडता काळ कसा होता एकदा लोकांना सांगून द्या. त्याच्या ज्यावेळेस कमी पडत होता त्यावेळेस आम्ही पण कोणाला फोन नाही केला की मोठ्या बैलाला मग की नको, आपण पण समजून घेत आहोत आपला बैल कमी पळतोय आणि आपण मोठा बैल कसा काय मागायचा, चांगला बैल पळणार. त्याच्यामुळे जास्त कोणाला नाही फोन केला. जे 2-3 नंबरचे बैल त्यांच्यातच पळत होतं. आता चांगला पळायला आला तर जाईन वरच्या नंबरात, 1 नंबरातल्या बैलात बैल पळत. काय होतं, आपल्याला पण थोडीशी लाज वाटली पाहिजे. आपला बैल कमी पळतो आपण मागतो 1 नंबरच्या बैलाला बैल, थोडीशी आपल्याला म्हणलं ज्यावेळेस आपला बैल त्या बैलाच्या बरोबर पळत त्यावेळेस आपण पळूच ना त्याच्याबरोबर. आता त्याच्यासोबत पळणारे आता एका शब्दावरती राहुलभाई पाटील यांचा मथुरे, परत गोटचा सर्जा, ते एका शब्दावरती बैल देणारे. ते म्हणले ज्यावेळेस बैल पळेल त्यावेळेस तुम्ही काय फोन करा, आम्ही पण अजूनपर्यंत मी त्यांना फोन नव्हता केला. म्हणलं ज्यावेळेस बैल चांगला पळेल त्यावेळेस तुम्हाला मी स्वतःहून फोन करा. ज्यावेळी फॉर्म मध्ये बैल पळेल त्यावेळी मग ते नंबरातच असेल सगळी गाडी. म्हणजे महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून ओळखली जाणारी कॉकटेलची मथुरची गाडी पळताना आपल्याला 100% परत दिसेल एकदा. आता मेन महत्वाचा मुद्दा आहे का नाही, आता जे नवीन ह्या क्षेत्रात ड्रायव्हर आल्यात, हे आल्यात, आता काय व्हायला लागलं की मैदानात वादविवाद वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या. ती आता मी कित्येक दिवस झालं बघतोय तुम्हाला की आज एवढं मोठं क्षेत्र आहे. तुमच्या दृष्टिकोनातून एक सांगायचं माझं जर झालं तर, मैदानात मी कधीच बघितलं नाही तुम्हाला की कधी हुज्जत घालताना किंवा कधी वादविवाद करताना या गोष्टी करताना. आता भरपूर लोक करते ते, एक शांतता काय बाळगली पाहिजे सगळ्यांना सांगा तुम्ही. आता काय बैलगाडी क्षेत्रात सगळेच गरम रक्ताची माणसं आहेत. जी नवीन आलेली पिढी ते म्हणजे असे काय इकडून तिकडून आलेले, त्यांनी पण वेगवेगळे क्षेत्र बघूनच आलेली आहे. आणि काय होते, थोडस मी एखाद्याने बैल नाही दिला समजा, थोडीशी तुझ्या मध्ये गाडी मारामारी झाली, त्याच्यावरनं जरा टेटस बाजी होती, त्याच्यावरनं भांडणं लागते. ती तसली गोष्ट केली नाही पाहिजे. आज त्याचा बैल पळतोय, उद्या आपले बैल पाळणार आहे. आज त्यांनी गाडी मारली तर उद्या आपलं पण बैल त्याची गाडी मारू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रेमाने सगळ्यांनी राहावं, आपलं प्रेमान घेतलं पाहिजे. आता काय झालंय की म्हणजे दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मला एक 2-3 विचारलं होतं की आता बैलांच्या जास्त किमतीला बैल खरेदी करते ते 60-70 लाख असेल किंवा 40-50 लाख असेल, जी पण अमाऊंट असेल त्याला खरेदी करते ते, पण खरेदी केल्यानंतर माणसं त्याचा इन्शुरन्स काढत नाहीत. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात ह्या 1-1.5 वर्षात चांगले खरेदी. आता देवा बैल पाहणारा एक चांगला बैल होता, टॉपचा बैल पळत होता, तर अशा बैलांचं इन्शुरन्स वगैरे लोक काढत नाहीत. त्यांना एक तुम्ही सांगा काय की ड्रायव्हरनं जर त्या गोष्टी सांगितल्या तर ते लोकांचे लक्ष देतील मालकांच्या. अजून पण काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बैलांचा इन्शुरन्स असतो हे कित्येक जणांना माहित नाही. त्याच्यामुळे ते अजून ते विषयच नाही आलेला. ज्यावेळेस लोकांना कळण बैलांचा पण इन्शुरन्स असतो, प्रत्येक जण काढणार इन्शुरन्स. काय की मित्रांनो सांगायचं जर झालं ना तर इन्शुरन्स काढणे लय महत्वाचं आहे. उद्याच्याला बैल आपला काय झाला तर तुम्ही कुठं कर्ज काढलेलं असते किंवा तुम्ही पैसे उधार घेतलेले असते, कुठल्या पण गोष्टी झालेल्या असतात त्यातून. जर इन्शुरन्स घेतला तर इन्शुरन्सच्या माध्यमातून तुमचे जे पण काही पैसे असतील थोडंफार तुम्हाला मदत होईल, हातभार होईल, त्याच्यातून तुमचा चांगला फायदा होईल काहीतरी. ड्रायव्हर पण आता सनिशिट काय झालंय की ड्रायव्हरच्या ह्याच्यात पण काय ड्रायव्हर पडते ते, काय हे करते ते. ड्रायव्हरांनी पण एक इन्शुरन्स वगैरे काढून घेतला पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय सांगशील सगळ्यांना विनंती करून सांगा की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि आता आपलं क्षेत्र एक चांगल्या वळणावरती निघाले, चांगल्या गोष्टी घडायला लागले, ते त्याच्यावरती पण लोकांनी एक चांगलं लक्ष दिलं पाहिजे. जे आता वेगळ्या वळणावरती निघाल्यात, वेगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, त्या पण थांबल्या पाहिजे. ते आता इन्शुरन्सचं म्हणलं ड्रायव्हरचं तर प्रत्येकाने इन्शुरन्स काढला पाहिजे. इन्शुरन्स हा महत्वाचा आहे. कधी या क्षेत्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आणि जर तुम्हाला जर ड्रायव्हर नको नाही, प्रत्येक ड्रायव्हर आहे बाबा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही प्रत्येक एखाद्या मालकाची गाडी हाणतायच ना फिक्स मध्ये कोणाची, तर मालकाला की त्या ड्रायव्हरचा इन्शुरन्स काढला पाहिजे, हा माझं म्हणणं. बरोबर आहे. आता तसं जर आपण बघायला गेलं ना तर इन्शुरन्सला काय 6 ते 7 हजार रुपये जातात, पण जीव आज मोलाचा आहे. आज कित्येक लोक महाराष्ट्रातले आपले 4-5 चांगले नामांकित ड्रायव्हर होते, त्यांचा जीव गेला, काय म्हणजे अपंग झालेत, तर तिथून पुढे ते घर चालवू शकत नाहीत पुढे. या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि मेन महत्वाचं म्हणजे सगळ्यांना महाराष्ट्राला एक सांगून द्या की शांतता आणि संयम कसा बाळगला पाहिजे आणि जे आपण परत पदार्पण करतोय ते कसं केलं पाहिजे सगळ्यांना सांगून द्या एक चांगल्या ह्याच्यात.
शांतता म्हणजे आवडणार. आपलं बैल किती कॅटेगरीत पळतो हे पहिल्यांदा बघितले माझ्या माणसाने. आपला बैल जर उत्तम चांगल्या ह्याच्यात पळत असेल तर आपण वरचे पैरे केले पाहिजे बैलाला. तर आपला बैल तर कमी ह्याच्यात पळत असेल तर आपण थोडस मेहनत घेतली पाहिजे बैलाला व्यायाम दिला पाहिजे. त्याच्यावरती थोडंफार लक्ष देऊन तो बैल चांगला पळू शकतो. आता काय झालंय की माणसं हुरळून जातात एक क्षेत्रात, एखादी गटाला गाडी निघाली, सिमीला निघाली तर आज तुम्ही ड्रायव्हर आहे, तुम्ही गाडी पळवताय, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल की बाबा हा बैल ह्या मैदानात जर एवढा पाहिला तर पुढच्या मैदानात त्याच्यापेक्षा चांगला पळू शकतो का? पळू शकतो. मग त्याच्यामध्ये लोकांनी पण कुठला बैल मागितला पाहिजे. आता तुम्ही मगाशी जे सांगितलं, भरपूर लोकांच्या अशा अपेक्षा मागायचा आहेत. विषय नाही. जर तुमचा बैल जर पळत असेल, तुमचं वासरू असेल पळत असेल तर बघणाऱ्याच्या दृष्टिकोनात कळतच आता बाबा हे वासरू पळतंय. आणि आपल्याला बैल मागायची गरज नाही. मोठा बैलाचं ज्यावेळेस वासरू तुमचं एक नंबरात पळत असेल तर मोठा बैलवालाच तुम्हाला फोन करतो. आता सध्याला हे आता कंडिशन आहे. आणि आता वासराला जास्त किंमत आहे. जे आदतचे मैदान पडतात ना. हा. आता काय झालंय माहिती का, मोठ्या बैलांना पैरे करायला प्रॉब्लेम नाही. बरोबर म्हणजे वासरं बिसरं आपण समजा आदतचे पळतात बरोबर. त्यांना प्रॉब्लेम नाही पैरे करायला. मोठा बैलवाला सध्याला आता चांगली वासरं शोधतोय पळणारे. बरोबर आहे. म्हणजे चांगल्या वासरांच्यात बैल पळून नंबरात वगैरे राहील, ह्या गोष्टी होतील. आणि मी दरवेळी मित्रांनो प्रश्न काय मी विचारत असतो की लोकांना किमती जर चांगल्या आल्या, जे काय घर परिस्थितीत लोक असतील, त्यांचे बैल चांगले पळत असतील, आदत वासरं असतील, तर किमती चांगल्या आल्या तर त्यांनी विकल्या पाहिजे. ते भरपूर लोक आता काय होते संचित की चांगली किमती येतात पण लोक विकत नाही. ते जर आपली परिस्थिती नसेल, जर बाबा एखादं वासरू आपल्या दावणीला पळतंय, चांगलं पळतंय आणि चांगल्या किमतीला मागितलंय, जर आपली परिस्थिती नसेल बाबा वासरू पळवायची, आणि आता गरीबाचा खेळ नाही हा सध्या तर पैरे करायचा नाही ते, त्याच्यामुळं जर आपल्याला योग्य किंमत येत असेल तर आपण विकावा. ज्याची अपेक्षा ठेवली तर तुमचा दावणीला खोंड कायम बांधून राहू शकतो, एवढं मी सांगतो. कारण की आता मी 2-3 वासरं होते. आता आमच्या पुण्यात आमच्या आबा अंगरे असतील, इतर आता मी इथं ड्रायव्हर पुण्यात चांगला, त्यामुळं मला मध्यस्थी घालून विचारते वासरू देतात का. वासरू मी कमीत कमी 25 लाख रुपयाला मागितले, पण काय त्यांच्या अपेक्षा मला वासरू 55 लाख रुपयाला गेलं पाहिजे, ह्याला गेलं पाहिजे. ती वासरू नंतर विकली जात नाही, जास्तची अपेक्षा विकली. जेवढ्या एक किंमत ही एकदाच होती वासराची, आणि ती वासराची किंमत झाली आपण ते आपल्या मनाला योग्य वाटली तर आपण ती वस्तू विकली पाहिजे, जेणेकरून आपल्या संसाराचा हे होऊ शकतो. आज काय आहे की भरपूर लोकांचं मत पण असं येते की चांगल्या किमती आल्या की लोक विकत नाहीत, आणि परत कमी किमतीत आला की परत विकायला काढते ते. आता तुमचा अनुभव एक चांगला आहे म्हणून सगळ्यांना एक पटवून द्या. तुम्ही एक सांगा उदाहरण की एखादं वासरू जर टॉप मध्ये पळत असेल तर त्याचा पळ कमी येतो का, किंवा एकच वासरू चांगलं 10-12 वर्ष पळतं का, हे एकदा सांगून द्या सगळ्यांना. आता समजा आदत मध्ये वासरू टॉपला पळत असेल तर त्यांनी दात लावल्यावरती कमी पण येऊ शकतं किंवा वाढू पण शकतं. पुढचा नशिबाचा खेळ आहे की पळू शकतं नाही पळू शकतं. ज्यावेळेस आपला आदत वासरू पळत असेल, जर आपल्याला एखाद्याने चांगल्या किमतीला मागितलं तर द्यावं. दात लावल्यावरती सांगू शकत नाही आपण कमी येतं का. आणि आता मी बघितलेले, आता हे 72 लाख रुपयाचा बैल आहे, कोण म्हणणार ना अजून त्याची किंमत पण माहित नाही कोणाला की हा 72 लाख रुपयाचा बैल, मला माहिती. तर हा बैल आता पिस्टन असेल, पिस्टन फडक्यांनी मागितला होता 82 लाख रुपयाला मागितला होता पिस्टन, पण बाप्पूंची पळवायची परिस्थिती होती म्हणून बाप्पूंनी खोंडिकला नाही. आणि बाप्पू पहिल्यांदा नादात आले, त्यांनी सगळ्यात भारी वस्तू लागलेली बाप्पूंना, आणि बाप्पूंचं ते वस्तू दारात आल्या वस्तू चांगलं म्हणजे लक्ष्मी आल्यासारखं झालं, त्याच्यामुळे बाप्पूंनी खोंडिकला नाही तो, आणि तो पळत राहिला. ओमकार मिसाळ असेल नियोजन चांगले केलं, त्यामुळे खोंड टॉपला गेला आणि कंटिन्यू चांगल्या पायऱ्यात पळत राहिला. त्याच्यानंतर पण त्यामध्ये आधी 1 वर्ष 2 वर्ष बेड पेच येत होतं त्यांचं, पण त्यांची परिस्थिती होती की नाही का त्याच्यावरती खर्च करायचा, पळवायची. तर एखाद्या गरीबाचा समजा बैल पळाला आदत मध्ये नंतर नाही पळाला तर त्याची परिस्थिती नाही ना की परत पैरे करून चांगले की वरच्या नंबरात बैल पळवायचा. आणि आता आज सकाळी की जे वरचे 10 बैल आहेत त्यांच्यातच पळतात, खाली येत नाहीत. खाली येत नाही. कोणी मी जरी असलो आणि माझा जरी बैल 1 नंबरात पळत असला तर मला तरी वाटतं की बाबा खालच्या पायऱ्यात पळावं, वरच्याच पायऱ्यात पळावं वाटतं. बरोबर. जो गाडा मला की आता बरेच जण म्हणतात बाबा मोठा बैलवाला देत नाही गरीबांना बैल. आता तुम्हाला जशी अपेक्षा वाटते मोठ्यात पळवतं, त्याची पण अपेक्षा वाटते आपण पण रोज 1 नंबरात पळावं. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. मग तीच लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आता काय आहे की म्हणजे बैलगाडी मालकांना माझ्या चॅनलच्या माध्यमातून दरवेळी विनंती एक असते की बैलाची किमती होत असतील चांगल्या तर देऊन टाका तुम्ही. पहिल्यांदा 1-2-4 मैदानात चांगलं नाव केला, त्यावेळी जर बैल मागत असेल तर तुम्ही 100% दिला पाहिजे. कारण बैल ही किती जर केला तरी एक प्राणी आहे, आणि प्राण्याला पण एक सगळ्या वेदना आहे, ते बाकीच्या भावना आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ते ठराविक मैदानापर्यंत तू चांगला पळत राहणार, ठराविक मैदान झाल्यानंतर तू थांबणारच आहे, त्याच्यातून त्या गोष्टी होणारच आहेत. आणि भरपूर लोकांचं एक सनसेट मत एक येते की आता ह्या क्षेत्रात इंजेक्शन असेल, हे असेल, ह्या गोष्टी सगळ्या चालतात का, तुम्ही सांगा सगळ्यांना काय होतं ह्याच्यात. नाही, अगं इंजेक्शन वर जर पळत असला असतं तर ह्यो बैल सोडून मी माझे मागचे पळवले असते ना रोज. मग बैलात पण रग पाहिजे, आपली पण मेहनत पाहिजे, त्यावेळेस बैल पळतो. इंजेक्शन बैल पळला असता तर कुणी पण कुठली पण बैल पळवली असते. आता माणसांचं मत असं येतंय की बैलाला जर इंजेक्शन वगैरे जर आपण दिलं तर ते इंजेक्शन जेवढ्या लिमिटमध्ये आपण दिलं तेवढ्या लिमिटमध्ये जर त्याचा घाम नाही निघून गेला तर ह्याच्यातले असे भरपूर बैल जे मेले ते त्याच्यामुळे मरते. तर असं काय असतं का? नाही, आता समजा पहिलवान असला तर बॉडी बिल्डर असले हे पण मरतात ना, जास्त दम बिम लावले त्यांना अटॅक येतोच ना. बरोबर की. तशाच प्रकारे यांचं पण आहे.
आणि तुमचा एक अनुभव म्हणून सांगा. आता भरपूर लोकांचं एक मत असते की गाडी सुट्टीला खाली सुटताना असेल किंवा तास पलटी करताना असेल, लय लोकांचं असं मत किंवा कित्येक मैदानात असं झालंय पण की लिंबू टाचण्या टाकल्या की देवरस पण केलं, ह्या गोष्टी सगळ्या झाल्या. तर ह्या गोष्टींना फरक पडतो का खरोखरच? आता माझ्या म्हणण्यात तर नाही का आता शक्यतो एवढा काय फरक पडत. हा. आता लिंबू मिरच्याने पळायचं असं तर कोणी पण रोज 1 नंबर केला असता. पण बैलात पण धमक पाहिजे ना तेवढी. बैलात धमक असले तरी कित्येक लोकांना असा अनुभव पण आलाय, म्हणजे काही लोकांनी सांगितलंय पण अशा गोष्टी झाल्यात पण. आता कित्येक वेळा असं झालं की आता गाडी चांगली जर पळत असेल, गटाला असेल, सेमीला असेल, फायनल असेल, तोंडावर आल्यानंतर बैल तास पलटी करतोय किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी घडते. आता तुम्हाला लांबचं नाही, माझं उदाहरण सांगतो. आता बैल हा टॉपला पळत होता, अचानक कमी आला, आता बैलच पळा ना, तर मग मला वाटलं, मालकांना वाटलं आलेलं काहीतरी बाहेरच झाले. पण नंतर त्याचा प्रॉब्लेम कळालाच ना आम्हाला, त्याचा पायाचा प्रॉब्लेम. तो पायाचा प्रॉब्लेम नीट झाल्यावर बैल पळायला लागला ना. म्हणजे ह्यो विचार ठेवला पाहिजे. आता काय होतंय की कित्येकांच्या लोकांच्या मनात ह्या गोष्टी दडते ती, आणि सांगण्याच्या ह्याच्यातून जर बघितलं, आता हा पण बैल इथं कंटिन्यू आता उन्हाळ्याच्या मैदानात बैल फायनलला म्हणजे सेमी पास करायचा, पण जो निकालात आला का तो डायरेक्ट निकालात आलेला डायरेक्ट लॉबी व्हायचा बैल, म्हणजे गाडीचं ओढून न्यायचा बाहेर हा बैल. नंतर आम्हाला कळालं त्याचा पायाचा प्रॉब्लेम आहे, नंतर त्याच्यानंतर आता बैल चांगला पळायला. म्हणजे असं भरपूर लोकांचं मत पण आहे, ह्या गोष्टी पण होत्या ह्याच्यात. गावातल्या गावात एखादा बैल चांगला पळत असला की ह्या गोष्टी घडतात, असले लोकांचं मत येत आहे. तसं काय असतं का? नाही. आता काय आहे की म्हणजे ह्या मुद्दाम यांना प्रश्न विचारला, म्हणजे हे एक चांगले ड्रायव्हर आहेत नामांकित, त्यांना अनुभव आहे त्या गोष्टीतून, आणि ज्या गोष्टीतून लोकांना जो अनुभव असतोय त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून चांगले होते ते. राजाबद्दल आपल्या असेल किंवा घरच्या खोंडाबद्दल असतील, काय सांगशील 1-2 शब्द? आता राजा तर पळतोच. राजा आता कारण की ह्यो बैल आल्यापासून राजावर लक्ष नाही जास्त. आता राजा पळत होता आणि राधे म्हणजे पळतोच. राधेचा विषय काय होतो, इधर आहे पण सुट्टीला पण थांबत नाही, काय नाही. आणि सुट्टी झेंडा पडल्यावरती ते नेमका घोड्यासारखे उडी घालतो वरती, त्याचं सगळं निघून जातं. आणि आता मध्ये गाडीत गावला होता खोंड, पुढे गाडी सुटून गेल्यानंतर दुसरी गाडी याच्या अंगावरती आली, त्या गाडीत गुतून त्याचं शिंग मोडलं होतं इथं मुळशीमध्ये. बरं. त्याच्यातनं आदत मधून ते दुसरा झाला त्याच्या शिंगाच्या दुखापतीमुळे. आणि आता चांगले स्पीड लागले, आता बाहेर काढतोय त्याला. कालच्या मैदानात काढलं, कडेने पळतो खोंड दोन्ही खांदे, पण त्याला कालच्याला वासरूच पुरलं नाही. बरं. बघितलं मित्रांनो आपण की सगळ्यांची इच्छा एक होती की बाबा कॉकटेलचा जो संघर्ष झाला, संघर्षातून त्यानं पदार्पण केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, या गोष्टी आपल्या लक्षात आल्या आणि एक चांगल्या प्रकारे सविस्तर पद्धतीने त्यांनी मांडल्या. ज्यांची कोणाची बैल असतील, अशा काही गोष्टी असतील, त्या गोष्टी तुम्ही करा. त्याच्यातून बैलाचा पहिला प्रॉब्लेम काय त्या गोष्टी बघा, आणि त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होतील. प्रत्येकाला एक वेळ आहे, वेळेनंतर सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या चांगल्याच होणार आहे. ते संघर्ष असतो थोडाफार, पण संघर्ष ज्यावेळी क्लिअर होतो त्यावेळी सगळ्या गोष्टी पण होत्या आणि बैल पण चांगला पळायला लागतो. आज आपण कॉकटेलचं जेवढं उदाहरण ही मुलाखत म्हणजे सनी शेठ मी स्पेशल मुलाखत याच्यासाठी घ्यायला आलोय की जे 1.5 ते 2 वर्षाचा त्याने एवढा संघर्ष म्हणजे निस्तरला की ती सांगण्याच्या न पलीकडलं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की एखादा खेळाडू जर सचिन तेंडुलकर सारखा टॉप मध्ये खेळत असेल आणि अचानक जर ते 0 वरती 4 वरती जर आउट होत असेल, तर ह्या गोष्टी सगळ्यांना मनाला लागते. ते म्हणून अशी कॉकटेलचे भरपूर फॅन फॉलोईंग असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्यांची लोकांची लय मतं होती ती, म्हणून त्याच्यासाठी आपण हे केलं. आणि तुम्ही एक चांगल्या शब्दात सांगितलं, आणि लोकांनी पण हा दृष्टिकोन लक्षात घ्या की तुमच्याकडे पण काही खोंड वगैरे पळत असतील तर पहिल्यांदा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, कुठं लागलंय, कुठं दुखापत झाल्या, का बैल पळत नाही, हे सगळं चेक करा तुम्ही. खाद्यपेद्य त्या पद्धतीचं घाला तुम्ही. वेळ प्रत्येकाची येणार आहे, संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात टेकलेला आहे. तर संशेट लय वेळ काढला तुम्ही, सकाळी फोन केला तर मला वेळ झाला, मला पण यायला वेळ काढून एक चांगल्या शब्दात मुलाखत दिली तुम्ही, ह्याच्याबद्दल धन्यवाद. थांबूया आपण.